Hi, good morning students. How are you? I wish that you all are fine. So today we are going to start the first one chapter of EVS, that is the life cycle of animals. तर तुमच्या घरी खूप सारे ॲनिमल्स आहेत का? किती ॲनिमल्स आहे? कोणकोणत्या प्रकारचे आहेत? त्याची तुम्ही मला नावं सांगू शकता का? चला बघा बरं कुठले कुठले ॲनिमल्स तुमच्या घरी आहेत. तर ते खूप सोपं आहे. मीन्स देअर इज ए लॉट्स ऑफ ॲनिमल्स अराउंड अस अँड मीन्स इन द प्रिवियस लेक्चर वी स्टडीड अबाउट द ॲनिमल्स अँड देअर युजेस. याच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण ॲनिमल्स आणि त्यांचे उपयोग जाणून घेतले होते. सो टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट द फर्स्ट वन चॅप्टर ऑफ EVS, दॅट इज द लाईफ सायकल ऑफ ॲनिमल्स. बघा जे काही ॲनिमल्स आपल्या सराउंडिंगला आहेत त्या ॲनिमल्सचे आपल्याला काय उपयोग आहेत अँड हाऊ दे बॉर्न अँड हाऊ दे डाय, त्यांची जी लाईफ सायकल असते ती कशी सुरू होते आणि ती कशी संपते या संदर्भातला आपला आजचा लेसन आहे, दॅट इज द लाईफ सायकल ऑफ ॲनिमल्स. तर बघा तुमचं टेक्स्टबुकचं तुम्हाला जे पेज नंबर काढायचं आहे ते आहे फर्स्ट पेज नंबर, अगदी पहिलाच लेसन आहे द लाईफ सायकल ऑफ ॲनिमल्स. आणि त्यावर काही इमेजेस सुंदर असे पिक्चर्स दिले आहे ते सुद्धा तुम्हाला बघायचे आहे. सो लेट्स वी शुड सी द सेकंड वन पिक्चर ऑफ द ॲनिमल. चला मला सांगू शकता का हे कुठल्या ॲनिमल्स असेल, अगदी तुमच्या आवडीचं असेल, दॅट इज द विच वन? येस, दॅट इज करेक्ट, इट इज द डॉग. तर तुमच्या घरी डॉग असेलच. व्हाय वी कीप द डॉग इन अवर हाऊस? सो नोट डाऊन दॅट क्वेश्चन्स. तुमच्या नोटबुकमध्ये हा क्वेश्चन लिहून ठेवा. व्हाय वी गार्ड द डॉग, त्याचा आन्सर्स तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे आणि लिहायचं सुद्धा आहे. सो दिस इज द डॉग विथ द स्मॉल पपीज. सो अवर लेसन इज द लाईफ सायकल ऑफ ॲनिमल्स. मीन्स तुम्हाला या दोघांमध्ये काही सारखेपणा दिसते की वेगवेगळेपणा दिसत आहे, सांगू शकता का? सो दीज आर द पपीज ऑफ दॅट डॉग अँड वी सी मीन्स लुक्स दॅट दिस बोथ आर लुक्स, जसं की आपणही आपल्या पॅरेंट्ससारखे कुठं ना कुठं दिसतो. सेम दीज ॲनिमल्स अँड देअर किड्स ऑल्सो लुकिंग लाईक देम. ते ॲनिमल्ससुद्धा त्यांच्यासारखेच दिसतात. फॉर एक्झाम्पल आपण बघूया एक पिक्चर. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये फर्स्ट पेजवर हे एक पिक्चर दिलं आहे बघा. एक बटरफ्लाय दिली आहे, काटरपिलर दिला आहे आणि एक डॉगचं पिक्चर दिलं आहे आणि तिथे काही क्वेश्चनसुद्धा विचारले आहे. तर ॲनिमल्स जे आपण घरी पाळतो त्यांची लाईफ सायकल कुठून सुरुवात होते आणि कुठे संपते, हाऊ दे बॉर्न अँड हाऊ दे डाय. तर हाच भाग आपण आपल्या पार्ट 1 जसं नाव आहे द लाईफ सायकल ऑफ ॲनिमल्स यामध्ये बघणार आहोत. ओके, सो व्हॉट इज द फर्स्ट पिक्चर? बघायला अगदी छान दिसत आहे आणि काय वाटतं तुम्हाला या पिक्चर्सवरून? द क्वेश्चन इज गिवन हिअर विथ द रिलेटेड पिक्चर्स. बघा या पिक्चर्सशी रिलेटेड एक क्वेश्चन दिला आहे. तुमच्या घरी पण असे डॉग आणि छोटे छोटे त्याचे ॲनिमल्स असतील. सो लुक ॲट द पपीज अँड देअर मदर इन द पिक्चर. डू यू सी सम सिमिलॅरिटीज? तुम्हाला याच्यामध्ये काही सिमिलॅरिटीज वाटते का की काही वेगळेपणा वाटतो? तुम्ही हे रिअलमध्ये पण बघू शकता बरं. तुमच्या घरी डॉग असेल, त्याचे पपीज पण असेल, तुम्ही ते प्रत्यक्षात पण जाऊ बघू शकता की त्यात सारखेपणा आहे की वेगळेपणा आहे. सो व्हॉट वी सी दॅट देअर इज ए समहाऊ सिमिलॅरिटीज बिटवीन द देअर मदर अँड दीज पपीज. सो दिस वन इज अबाउट दॅट पिक्चर. हे तर याच्यासाठी झालं. बट व्हॉट इज अबाउट द सेकंड? तुम्हाला हे एक बटरफ्लाय दिसत आहेत. बटरफ्लाय तुम्ही बघितलात का? झाडांवर असतात, रंगीबेरंगी दिसतात, वेगवेगळ्या कलर्सच्या असतात. सो हाऊ इट बॉर्न, एक बटरफ्लाय जे आहे ते कशापासून तयार होते तुम्हाला माहिती आहे का? आपण फक्त बटरफ्लाय बघतो, बट त्या कशापासून तयार होतात ते आपल्याला माहिती नाही आहे ना. सो दॅट वी विल अंडरस्टँड इन धिस लेसन. सो लुक ॲट द बटरफ्लाय अँड द caterpillar दॅट हॅज सम कम आउट फ्रॉम द एग. डू यू सी एनी सिमिलॅरिटीज? चला बघा, हे बघा काय तुम्हाला सारखेपणा वाटतं आहे की वेगळं वेगळं दिसतं आहे? बघा आपण पहिल्या चित्राचा जर विचार केला, सो सम हाऊ इट लुक सेम, देअर पपीज अँड मदर इज लुकिंग सेम. बट व्हॉट अबाउट द सेकंड? यात आपल्याला वेगळेपणा जाणवतो का? कॅन यू मीन्स सी हिअर द सिमिलॅरिटीज? सो नो, दॅट इज समहाऊ देअर इज अ डिफरन्स. बटरफ्लाय जी आहे ती थोडीशी वेगळी दिसत आहे, छान रंगीबेरंगी दिसत आहे. अँड द caterpillar इट लुक्स व्हेरी स्मॉल. सो व्हॉट वी अंडरस्टँड दॅट some animals come out from the eggs and some animals are come out from the tummy of mother. So next we will see about the growth of animals. चला तुमच्या टेक्स्टबुकच्या पेज नंबर 1 वर हे सुद्धा पिक्चर्स दिले आहेत. बघितलेत का तुम्ही? चला तुम्ही तुमचं टेक्स्टबुक ओपन करून आहे, यामध्ये काही क्वेश्चन्स दिले आहे. ते क्वेश्चन्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहा आणि सोबतच त्याचे आन्सर्स पण तुम्हाला व्हिडिओ पॉज करून लिहायचे आहेत. हेन ले एग्स
चिक्स कम आउट दोज एग्स. आपल्या सर्वांना माहीत आहे. हिअर इज द पिक्चर ऑफ हेन विथ द स्मॉल चिक्स. सो तुम्हाला माहिती आहे की हे चिक्स कशामधून येतात. दॅट वी शूड ऑल्सो कीप द हेन इन अवर हाऊस. आपल्या घरीसुद्धा आपण हेन्स पाळत असतो. तर चला दुसरा प्रश्न लिहा. वाय वी कीप हेन्स इन अवर हाऊस. आपण हेन्स का बरं पाळत असतो अँड व्हॉट आर द युजेस ऑफ द हेन्स. खूप सोपा प्रश्न आहे. देन डू किटन्स कम आउट द एग्स. चला हा तर पहिला पिक्चर झाला. दॅट चिकन्स कम आउट फ्रॉम द एग्स. बट व्हॉट अबाउट द कॅट्स. कॅट्स आर ऑल्सो कम आउट फ्रॉम द एग्स. ज्या कॅट्स ज्या आहेत त्यासुद्धा मग एग्समधून येतात का. सो व्हॉट डू यू थिंक. तुम्हाला काय वाटते. आपण जे लहान लहान पिल्ले कॅट्सचे बघत असतो दॅट आर ऑल्सो कम आउट फ्रॉम द एग्स. दे बोथ आर लुक सेम. तर याचीच आपण इन्फॉर्मेशन या कन्सेप्टमध्ये बघणार आहोत जे आहे द ग्रोथ ऑफ ॲनिमल्स. बघा आपल्या घरी जेही ॲनिमल्स असतात तशी ग्रोथ दिवसेंदिवस होत जातात. तुम्ही लहान असताना एखादा डॉग वगैरे पाळला असाल तर तो आता तेवढाच छोटा तुम्हाला दिसतो का की तो मोठा झालेला आहे. सो व्हॉट वी अंडरस्टँड दॅट द ॲनिमल्स टेक अ ग्रोथ. अ किड अँड अ फुली ग्रोन गोट are not very different look at. There is not much difference between a kitten and an adult cat. These babies grow in their mother's tummy and they are born from the mother's tummy too. These animals do not a legs. बघा बेटा हे खूप सोपं आहे. That the chickens come out from the eggs. ज्या चिकन्स ही पिल्ले आहेत दॅट ऑल आर कम आउट फ्रॉम द एग्स. बट इफ वी थिंक अबाउट द कॅट तर कॅट जी आहे ती पण एग्समधून आली असेल का. असं होते का. सो दॅट कॅट इज कम आउट फ्रॉम द मदर्स टमी. चला पेन घ्या आणि इथे अंडरलाईन करा. दॅट बेबीज ग्रो अप इन देअर मदर्स टमी. अँड नेक्स्ट तुम्हाला अंडरलाईन करायचं आहे द ॲनिमल्स डू नॉट ले एग्स. सम ॲनिमल्स डू नॉट ले एग्स. जस्ट एक्झाम्पल्स आर सम ॲनिमल्स लाईक अ काऊ crows, spiders and lizard, they lay the eggs. Then we will see the next picture of the hen. चला बघा तुमच्या आजूबाजूला दिसतात का हे सकाळी सकाळी ज्या वेळेला तुम्ही मॉर्निंगला उठता यांचा आवाज येतो का तुम्हाला ऐकायला. We can hear the sound of the hens and the cocks also. So we see that beautiful picture. A chicken is born from a egg. That is the picture of hen. हे henचं picture आहे. And here we can see the picture of egg. So that eggs we get from the hens. And after few days chickens come out from that eggs. जे हेन्सचे जे छोटे छोटे पिल्ले असतात ते एग्समधून काय येतात बाहेर येतात. याच्यातून आपल्याला खूप सोपं असं काय समजतं. सम ॲनिमल्स कम आउट फ्रॉम द एग्स अँड सम ॲनिमल्स कम आउट फ्रॉम द मदर्स टमी. देन द नेक्स्ट वन इज अबाउट द न्यू टर्म हॅच. तर तुमच्या टेक्स्टबुकच्या दुसऱ्या पेजवर ही एक कन्सेप्ट दिली आहे अ न्यू टर्म हॅच. त्याचं मिनिंग काय होते आपण बघूया. ants, butterflies, fish, frog, snakes are all animals that lay the eggs. बघा कुठले कुठले असे ॲनिमल्स आहे की जे एग्स देतात. व्हेरी इझी. बटरफ्लाय, फिश, फ्रॉग अँड स्नेक्स. चलो अंडरलाईन करून ठेवा या सगळ्या वर्ड्सना. देन वी डू नॉट ऑफन सी देअर एग्स बट समटाईम व्हॉट हॅपन वी कॅनॉट सी देअर एग्स. कधी कधी त्यांचे एग्स आपल्याला दिसत नाही. सो द एग्स ऑफ व्हेरी स्मॉल ॲनिमल्स आर व्हेरी टिनी. फॉर एक्झाम्पल द फ्रॉग्स, बटरफ्लाईज किती छोटे छोटे असतात ना. सो समटाईम व्हॉट हॅपन वी कॅन नॉट सी देअर एग्स. कधी कधी त्यांचे एग्स आपल्याला दिसत नाही. बट वी वूड हार्डली नोटीस देम. सो वी डू नॉट कम टू नो दॅट दीज ॲनिमल्स ले द एग्स. म्हणून आपल्याला असं वाटत नाही की ते ॲनिमल्स काय देत असतील एग्स. व्हॉट आर द एक्झाम्पल्स. फिश, फ्रॉग्स, स्नेक्स. तुम्ही बघितलेत का यांचे अंडे. सो समहाव व्हॉट वी थिंक आपल्याला असं वाटते कधी कधी दॅट ॲनिमल्स डू नॉट ले द एग्स बट दे गिव द एग्स अँड दीज आर व्हेरी स्मॉल एग्स दॅट वी कॅनॉट नोटीस. आपण कधी त्यांना नोटीस करत नाही. बट व्हॉट अबाउट द हेन. वी नो दॅट द हेन ले द एग्स. हे तर आपण घरी पण बघतो ना. दॅट हेन कॅन ले द एग्स अँड हर एग्स आर बिग इनफ टू बी सीन इझिली. बघा काही ॲनिमल्स असे आहेत की ज्यांचे एग्स आपल्याला दिसत नाहीत. मीन्स वी कॅन नॉट नोटीस देट. व्हॉट आर द एक्झाम्पल्स. आय थिंक तुम्ही अंडरलाईन केले असणार. फिश, बटरफ्लाय, ॲन्ड्स, frogs and snakes. But some animals lay the eggs and they are larger in the size so we can see them very easily. काही असे ॲनिमल्स आहे की ज्यांचे एग्स आपण इझिली बघू शकतो. अँड द एक्झाम्पल इज द
hen. So a hen eggs we can see the very easily. Okay. And it is very enough to big to see. So what are the again another animals that we can see. अजून असे कुठले animals आहे की जे आपण बघू शकतो. So for that we can see the our next and the last concept, that is the information about the some other animals. चला तर बघूया. The chicken is born from an egg. ही concept आपण शिकलो आहोत that whatever the chickens of the hens, it come out from the hens. But there are another animals like the a hen lay eggs, then worm is necessary for the chicks and grow inside. बघा hens जी असते ना ती how they can lay the eggs तुम्ही बघितलेत का. मीन्स we can keep the hens and after that we can get the eggs also. But what she do? So she lay the eggs warm with the so our next one is the hen lay eggs and warm with the necessary for the chicks to grow inside. बघा आपल्या घरी ज्या hens असतात ना, so we keep them and after some days within 2 or 3 days we get the eggs also. आपल्याला eggs सुद्धा मिळतात. But how the hen lay the eggs? So what she do? The hen lay the eggs. Warm is necessary for the chicks to grow inside the eggs. Means eggsला काय द्यावं लागते. ग्रो फॉर इनसाइड म्हणजे आतून त्याची ग्रोथ चांगली होण्यासाठी she can give the warm and it is very necessary. So after laying them the hen sides on the eggs to keep them warm and the chicks inside slowly keep growing. बघा जे काही chicks असतात so it want a warm and they should grow very well from the eggs. So the hens काय करतात. they can keep them warm. ते त्यांना warm म्हणजे गरम देतात and then chicks can inside very slowly म्हणजे आतमधून त्यांची ग्रोथ चांगली होण्यासाठी त्यांना गरम वातावरण पाहिजे and that is only given by the hens. So when a growth is complete the chicks breathe and the eggshell and comes out. बघा जे eggs असतात ना so they get the warm from the hens म्हणजे hens त्याला असं warm म्हणजे गरम वातावरण देतात and then when the growth is complete बघा त्याची जेव्हा चिक्सची ग्रोथ जशी पूर्ण कंप्लीट झाली असती सो दॅट टाईम द चिक ब्रेक्स फ्रॉम द एग शेल. जे काही एग्स असतात सो इट बेक एग शेल सो इट बिकम ब्रेक. ते तुटून जातं अँड ॲट लास्ट द चिक्स कम आउट फ्रॉम द एग्स. बघा तुम्हाला इथे पिक्चर्स दिसत आहेत. सो दीज आर द एग्स. हे एग्स आहेत. देन आफ्टर दॅट द हेन गिव्स द वॉर्म टू द एग्स. त्या एग्सला वॉर्म म्हणजे गरम असं वातावरण मिळण्यासाठी एग्स हेन्स देतात अँड ॲट लास्ट वेन द ग्रोथ इज कंप्लीट. बघा इथे समहाव त्याची जी ग्रोथ आहे ती पूर्ण झालेली आहे अँड देन ॲट लास्ट वॉट एव्हर द एगशेल. हे एगशेल आहे अँड देन इट ब्रेक आउट. ते तुटून जातं अँड दॅट चिकन्स आर कम आउट फ्रॉम द एग्स. अशा तऱ्हेने ते पिल्ले जे आहेत हेन्सचे ते काय येतात बाहेर येऊन जातात. सो द हेन लुक्स आफ्टर इट्स चिक्स दे ग्रो अ लिटिल बिगर. मीन्स जसं जसं दे चिकन्स ग्रो होत जातात मोठे होत जातात सो दे ऑल्सो लुक लाईक द hens. So what we understand from that, so to lay the eggs the hen give the worm. After that the chickens is become grow and very slowly and at last the eggshell become break out and the chickens come out from the eggs. अशा तऱ्हेने जे चिकन्स आहे ते एग्समधून येतात and as they become grow they become looks like their hens. So in this way we complete the part 1. अशा तऱ्हेने आपण जो पार्ट 1 आहे आपला जो लेसन आहे द लाईफ सायकल ऑफ ॲनिमल्स तो पूर्ण केलेला आहे. सो यू शूड राईट डाऊन द क्वेश्चन्स वॉट एव्हर आय टेल यू. देन जे काही मी अंडरलाईन करायला सांगितले तेही तुम्ही केले असणार अँड इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल कंटिन्यू अवर चॅप्टर. सो डू युअर स्टडी. थँक्यू व्हेरी मच.